कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 8:30 वाजले असतील. मी तितकं टाईम बघितलेलं नाही आहे, पण थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला लागलेले आहे. तर इकडं आज बनत आहे इडली आणि चटणी. तर त्यासाठी ताजं नारळ मी इकडं छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तिकडे बाबांसाठी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. शेंगदाणे तळून घेतले आहेत आणि हिरवी मिरची पण इकडं तळायला ठेवली आहे थोडंसं तेल टाकून. म्हणजे शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घेतलं तरी पण चालतं, पण भाजून घेण्यापेक्षा तळून घ्यायचं, टेस्ट खूप छान येतो चटणीला. पाणी गरम झालेले तर बाथरूममध्ये नेऊन ठेवलं आणि सकाळी जे हांडा घेतलेला होता पाणी गरम करायला, त्या हांडा पण रिकामा झालेला आहे, घेऊन आले. आता पाणी भरून ठेवायचं आहे, पण नंतर भरणार आहे. अगोदर मला एक काम आवरूया, नाही तर धावपळ खूप होते. आणि सांबर पण बनणार, त्यासाठी इकडे मी कुकर काढून घेतलेले, डाळ घेतलेली आहे आणि आज टाकण्यासाठी भाज्या नाही आहेत माझ्याकडे, त्यामुळे जसं दररोज बनतं ना तशाच पद्धतीने आज मी बनवत आहे. तर इकडे डाळ घेतलेली 1 ते 1.5 वाटी. डाळ स्वच्छ धुली, डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि डाळ शिजत ठेवलेली आहे. आणि इकडे तोपर्यंत हिरव्या मिरच्या पण छान तळलेल्या आहेत, म्हणजे गॅस कमी करून मी दुसरी कामं आवरत होते. आणि लसूण पण आता सोललेलं नाही, एक अद्रकचा तुकडा मी बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले चटणीसाठी. आणि इकडे लसूण पण सोलून घेऊया. आणि साईडला खूप जास्त आवाज येत आहे, दिवसभर खटपट 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 सुरूच आहे, ते काही बंदच होत नाही. मी केव्हापासून वेट करत आहे, व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे मला आणि आवाज कधी कमी होईल, पण ते आवाज काही कमी होत नाही, जास्तच येत आहे. म्हणजे साईडला बांधकाम चालू आहे ना, त्याचाच आवाज येत आहे जास्त. तुम्ही म्हणत होता ताई व्हॉइस ओव्हर देऊ नको, तू असंच व्हिडिओ टाकत जा, पण तसंच व्हिडिओ टाकायला सगळीकडे खूप आवाज येतो. इथं टीव्ही चालू असते, सगळ्यांचा आवाज येतो, त्यामुळे ना ते आवाज मला कट करून मी म्हणजे व्हॉइस ओव्हर देत असते. तर इकडे बघू शकता चटणीची पूर्ण तयारी झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यात घेतलं, मोठं भांडं घेतलेलं आहे आणि अगोदर तर चटणी मी तशीच वाटून घेतली, नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक जमेल तितकी बारीक वाटून घ्यायची आहे, म्हणजे चटणी छान आळून येते. तर इकडे थोडंसं पाणी टाकलं, जितकं लागेल तितकं पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडे सांबर पण बनलेलं आहे, वरून मी सांबर मसाला टाकलेला आहे, मस्त असं सांबर बनलेलं आहे. जी पसारा झाली, जी भांडीकुंडे झालेले आहेत सगळे उचलून खाली ठेवले. आणि इकडे ठेवलेला आहे मी तडका पॅनमध्ये घेतलं 2 चमचे तेल आणि सुक्या लाल मिरच्या पण काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे देठा सहित मी ठेवलेले आहेत. आता देठ काढून चटणीमध्ये टाकू. तेल छान गरम झालेलं आहे, तर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकू. हे छान तडतडल्यानंतर मी यामध्ये हिंग टाकलेला आहे. आता टाकूया कढीपत्ता. आणि हो, आज कोथिंबीर नाहीये, नाहीतर कोथिंबीर असली तर चटणी वाटूशी टाकलं तरी पण चालतं, नाहीतरी आपण फोडणीमध्ये टाकली तरी पण चालते, पण आज कोथिंबीर नाहीये त्यामुळे फक्त कढीपत्ताच टाकलेला आहे मी सांबरमध्येही आणि चटणीमध्येही. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर इकडे तडका तयार झाला आणि हा तडका मी चटणीमध्ये ओतलेला आहे. बघू शकता एकदम मस्त आणि टेस्टी चटणी बनून तयार झालेली आहे आणि सांबर पण बनलेला आहे, म्हणजे जे मेन वस्तू होते ते बनलेले आहेत. म्हणजे जास्त वेळ कुठं लागतो आपल्याला चटणी आणि सांबर बनवायला. आता फक्त इडली बनवायची आहे. इडली बनवायला जास्त वेळ लागणार नाही, कारण बेटर तरी तयार आहे. फक्त इडली पात्रामध्ये पाणी टाकून मी अगोदर ठेवलेलं आहे आणि आता प्लेटाला तेल लावून घेऊ. या पाण्याला उकळी येईपर्यंत इकडे बाकीची तयारी करून घेते. तर या बेटरमध्ये मी मीठ टाकलेलं नाही ना, खाण्याचा सोडा टाकलेला आहे, तरी पण एकदम छान फुललेला आहे. तर आता टाकूया यामध्ये चवीपुरतं मीठ. बिलकुल थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे, म्हणजे इडली छान स्पंजी आणि फुलून तयार होतील. छान मिक्स करून घेतलं आणि हे जी प्लेट आहेत ना, प्लेटाला छान तेल लावून घ्यायचं आहे. तर सगळ्या प्लेटाला छान तेल लावून घेतलेलं आहे. आता बेटर फिल्ड करूया. तर इकडे अगोदर तर मी छोटं घेतलं, इथं ना खूप कन्फ्युजन होतं, सगळे प्लेट मला एकसारखे दिसतात आणि जे खाली ठेवायचं ते वरती येतं, वरती ठेवायचं ते खाली होतं, असं होतं. तर इकडं पहिलं प्लेट तरी छोटं मी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मी बेटर फिल्ड केलं आणि तोपर्यंत पाण्याला उकळी पण आलेली आहे. तर एक प्लेट मी इकडे बेटर टाकून ठेवत आहे. तर बघू शकता इकडं 5 प्लेट आहेत आणि सगळ्यामध्ये मी बेटर फिल्ड केलं आणि इकडं इडली पात्रामध्ये ठेवलेलं आहे, झाकलेलं आहे आणि तो पण लूज आहे, त्यामुळे मी खलबत ठेवलेलं आहे, वरती जे जड आहे ते. आणि इकडं 10 ते 12 मिनिट झालेले. तर एक वेळा चेक करूया इडली कशी वापरलेली आहे. तर जसं सुरी मी बघितली यामध्ये टाकून, तर अजिबात चिटकत नव्हतं, म्हणजे छान क्लीन येत होती, म्हणजे इडली छान वापरलेली आहे असं समजा. आता गॅस बंद केलेला आहे आणि सगळे प्लेट काढून घेतलेले आहेत. म्हणजे सकाळी नाश्ता दररोज काय बनवायचं खूप मोठा प्रश्न असतो. तर कधी इडली, कधी डोसे, कधी आप्पे बनतच असतात, कधी उसळ बनवते, म्हणजे आदलून बदलून बनवत असते. दररोज एकसारखं बनवलं ना
खायचा कंटाळा येतो. त्यामुळे दररोज काही वेगळं बनत असतं. कधी धपाटी बनवते, कधी वरण भात, कधी खिचडी, कधी काही असतं. तिकडे प्लेट काढून ठेवले. थंड होईपर्यंत मी चहा घेतला, म्हणजे डिकाशन चहा घेतलेला आहे. आणि मी म्हणलेलं होतं मला पित्ताचा त्रास खूप होत आहे. तर तुम्ही खूप छान सजेशन दिलं की तुरीची डाळ खाऊ नको. तर तुरीची डाळ मी खात नाही, आजकाल बंदच केलेलं आहे. कारण अगोदरही तुम्ही सांगितलेलं होतं की तुरीच्या डाळीनं पित्त वाढतं. परत खूप छान छान सजेशन देत आणि खूप काळजीपूर्वक असतात की ताई ते खाऊ नको, हे खाऊ नको, यानं पित्त वाढतं, त्यानं पित्त वाढतं. तर अगदी बरोबर आहे तुमचं. पाण्यामध्येच जे आहे म्हणजे औषध घेण्याची गरज नाही. आपण जर छान पाणी केलं तर. पण होत नाही, फक्त 3-4 दिवस करते, त्यानंतर परत मी खायला घेते. त्यामुळेच मला इतका त्रास होत आहे. तरी पण आता 3-4 दिवस झाले मी काहीच खाल्लेलं नाही, चहा घेतलेला नाही. आणि मला वाटतं मेन कारण दूध आहे. दुधानंच पीठ माझं वाढत आहे. म्हणजे सगळ्यांचे पीठ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. माझं पुण्या प्रकारचं आहे काय माहिती, फक्त झोपच येते मला. तर इकडे बघू शकता सगळी इडली मी काढून घेतलेल्या आहेत आणि मी जवळून दाखवत आहे तुम्हाला. छान स्पंजी मऊ सुद्धा तोंडात टाकताच वेळ घालणारी अशी इडली बनून तयार झालेली आहे. आणि प्लेटाला अजिबात चिटकलेली, इतके छान क्लीन प्लेट आहेत बघू शकता तुम्ही. आता परत मी दुसरा बॅच बनत ठेवत आहे इकडं. तर सगळ्या प्लेटाला परत तेल लावून घेतलं आणि इकडं अगोदर पाणी ठेवते इडली पात्रमध्ये, म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये प्लेट ठेवायचे आहेत. झाकून ठेवलेलं आहे. आता सगळ्या प्लेटाला तेल लावून घेतलं. तेल मी तांब्यात काढलेलं होतं, काल तळलेलं तेल आहे, म्हणजे काल मी कडबू बनवलेले होते ना, तेच तेल राहिलेलं होतं. तर तेच मी इकडं यूजमध्ये घेत आहे. तर सगळ्या प्लेटाला अगोदर तेल लावून झालं. आता बेटर फिल्ड करून तर इकडे सगळ्या इडली पात्रामध्ये मी म्हणजे प्लेटामध्ये मी बेटर फिल्ड केलेला आहे. तोपर्यंत या पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता सगळे प्लेट एक एक करून ठेवले आणि ठेवते वेळेस कसं झालं, एक प्लेट पूर्ण पालतच पडलेलं होतं. त्यामुळे ते सगळं बटर खाली सांडलेलं आहे. तर दुबारी तिबारी कामं होतच असतात घाई गडबडीमध्ये. तर असं पूर्ण किचन मी परत स्वच्छ करून घेतलेलं आहे. दूध पण आलेलं आहे, तर दूध गरम करायला ठेवा. कवर येतात दुधासोबत, म्हणजे बॉटलीला पॅक करून येतात. ते कवर मात्र मी खूप व्यवस्थित ठेवत असते, कारण गरज पडते आपल्याला. कवर असो, बटन असो, या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट असतात, महत्वाच्या वेळेत खूप कामाला येतात, म्हणून मी सगळं जपून ठेवत असते. तर इकडं बघू शकता 10 ते 12 मिनिटाच्या नंतर मी इडली काढून घेतलेली आहे. छान वापरलेली, छान जाळीदार अशी इडली बनलेली आहे. तर छान थंड झाल्यानंतर आता मी एक एक इडली काढून घेत आहे. म्हणजे फक्त 2 बॅच बनवणार आहे, जास्त नाही, कारण एकाच वेळेला इकडे 20 इडली निघतात. त्यामुळे सगळ्यांचा नाश्ता यामध्ये परिपूर्ण होऊन जाईल. आणि जे बेटर राहिलेलं आहे ते तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवते आणि उद्या बनणार आहे त्याचे. आता इडली तर बनवणार नाही, डोसे किंवा आप्पे बनवणार आहे. आणि उद्या गुरुवार आहे, त्यामुळे ना उद्या काही नाही, आता परवाला म्हणजे 1-2 दिवस बेटर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. काही होत नाही 1-2 दिवस, फक्त मीठ टाकायचं नाही. पण मला लक्षात राहिलं नाही, मी सगळ्या बेटरमध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याने बेटर आंबट फुटतं, त्यामुळे मीठ न टाकता आपण 4 दिवस ठेवलं तरी पण चालतं. त्याचं सगळ्या इडली काढून घेतली आणि एक तुम्हाला तोडून दाखवत आहे. बघू शकता खूप छान जाळीदार इडली बनून तयार झालेली आहे. आणि इतकी सॉफ्ट झालेली आहेत ना, की तोंडात टाकताच वेळ घालणार आहे. तर इकडे बघू शकता मी छान असं मुठीत घेतलेलं आहे, मूठ बांधत आहे. परत ही इडली आपल्या आकारामध्ये येत आहे. इतके स्पंजी बनलेले आहेत, म्हणजे बघूनच अंदाज तुम्ही लावू शकता. तर पूर्ण नाश्ता तयार झालेला आहे. तर अगोदर मी तर प्लेट लावलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला भेट करता, या सगळेजण गरमागरम इडली ब्रेकफास्ट करायला. तर आता हे जे इडली पात्र आहे ना, हे लवकर निघत नाही, कारण याला थोडंसं बेटर चिटकलेलं असतं. त्यामुळे ना मी काय केलं, पाणी भरून ठेवलेलं यामध्ये आणि प्लेट ठेवलेली आहेत. म्हणजे जी ही सुकलेले म्हणजे हाडकलेली प्लेट आहेत ना, छान भिजले जातात. तोपर्यंत मी दुसरी कामं करून घेते. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मला खूप इम्पॉर्टंट वाटतात, कारण आपली कामं जी आहेत ना सोप्या पद्धतीने आणि लवकर कशा पद्धतीने आवडतात तेच मी बघत असते कमी वेळामध्ये. नाहीतर आपण असं ठेवलं पूर्ण ते प्लेटा हडकले जातात आणि तिथं भरपूर वेळ लागतो क्लीन करण्यासाठी. म्हणून पाणी भरून ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. देव सगळे उचलून मी किचनवरती घेतलेले आहेत आणि देवांना स्नान घातलं. कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी मी पुसून घेतलेलं आहे. आता देवपाट्यावर विराजमान करू. आणखीन फुलं आणलेली नाही आहेत, आज थोडासा मला लेट झालेला आहे. आणि इतकी भयानक हवा आहे ना, की एक फूल घेता येणार नाही, एक काही घेता येत नाही. 2 दिवस झालं इतकी भयानक हवा आहे की काही राहत नाही. दार गेट सगळं बंद करावं लागत आहे.
पावसाचा तरी काही पत्ता नाही, फक्त हवा असते आणि त्या हवेमुळे मला वाटतं आभाळ जात आहे. असं म्हणतात ना की हवेमुळे आभाळ जातो पुढं, पाऊस येत नाही, तसंच प्रकार झालेला आहे. इकडे देव सगळे मी देवपाट्यात विराजमान केलेले आहेत आणि हळदी कुंकू चंदन वाहिलं. तर इकडं मी काय केलं, हळदी कुंकू चंदन एकत्रच मिक्स केलेलं आहे पाणी टाकून आणि मी लावलेलं आहे देवाला. आता फुलं घेऊन येते. तर बघू शकता हवा, तुम्ही अंदाज लावू शकता बघून, खूप भयानक हवा आहे. तर कवर घेऊन गेले होते, नंतर मी ताटलीमध्ये ओतलेले आहेत. आणि हे गोकर्णाचं फुल तुम्ही म्हणत होता, पण हे गोकर्णाचं फुल न हो, माझ्याकडे येईल आहे गोकर्णाचं पण हे ना दुसरंच फुल आहे, त्याचं नाव काही माहिती नाही मला. पण खूप छान सुंदर फुलं आहेत. म्हणजे 2 मी फांदे आणलेले होते पाहुण्याच्या घरातून. एक पांढऱ्या कलरचं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, हे होतं, त्याला निळीच फुलं होते. आणि मला वाटलं ते हडकून गेलेले, पण नाही आलेले. फुल बघितल्यानंतर समजलं की मी त्यांच्या घरातून आणलेलं होतं आणि ते कुंड्यामध्ये लावले. मी विसरले, 2-3 ठिकाणी लावलेलं होतं पण कुठेही आलं नाही, कुंड्यामधलं आलेलं होतं. कारण कुंड्यामध्ये दररोज मी पाणी देत असते ना, त्यामुळे कशी भयानक गरमी असतो, ती झाडं मात्र छान फुटलेले आहेत आणि छान फुलं पण आता लागत आहेत. तर इकडं निळं पण फुलं आणलेलं आहे आणि काही मी कनेरीची आणलेली आहे, काही स्वास्तिकची फुलं आहेत, सदाफुले आणलेली आहेत. तर देवांना फुलं वाहिली, थोडीशी कलरफुल फुलं असते ना, छान वाटतं. इकडं देवांना फुलं वाहिलेली, आता रांगोळी काढून घेऊया. तर इथं छोटीशी मी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे, कलर भरलेले आहे हलकसं यामध्ये. तर झालेली आहे रोजची देवपूजा आणि काळी डबी संपलेली आहे, त्यामुळे इथे गॅस ऑन केला आणि दीप मी प्रज्वलित करून घेत आहे. कारण गॅस म्हणजे डबीची गरज वाटत नाही गॅस असल्यामुळे, पण देवाला दिवा वगैरे लावण्यासाठी मी काळी डबी आणत होते, पण ते पण संपलेले आहे आता. म्हणून गॅस ऑन करून मी दीप प्रज्वलित केला, धूप लावलेली आहे आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. तर रोजची देवपूजा झालेली आहे. आता तुळशीपूजन, उंबरापूजन करून येऊ. बघू शकता किती भयानक हवा आहे. स्टँड पण एक वेळा पडलं, मी बाहेर जसं लावून ठेवलेलं होतं, मोबाईल स्टँड सगळंच पडलेलं होतं. पण हवाच तशी आहे, समोरून गेट पण राहत नाहीये, खूप हे वाटत आहे. तर इकडं तुळशीला पाणी घातलेलं आहे. इथं महादेवाची पिंडी, नंदी भगवान आहे, त्यांना स्नान घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिली, पण फुलं एकही राहत नव्हते, सगळी उडून उडून जात होती. आता करूया उंबरा पूजन. तर उंबऱ्याचंही पूजन मी करत आहे. हवेमुळे ना जीव वैतागून गेलेला आहे, खरंच कधी हवा बंद होईल असं वाटत आहे. असली तरी इतकी भयानक असते, नाहीतरी अजिबातच हवा नसते. काय करणार, कुठलंही सहन होत नाही असं आहे. तर इकडं हळदी कुंकू चंदन वाहिलं, उंबरा पूजन करून घेतलं, फुलं वाहिलेली आहेत. तर पूजा कंप्लीट झालेली आहे. आता थोडीशी फुलं राहिलेली आहेत, तरी फुलं कवरमध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे उद्या वाहण्यासाठी होतात. म्हणजे लाल फुलं भेटतच नाही आहेत मला, पांढरी फुलं भरपूर लागत आहेत, पण लाल फुलं भेटत नाही आहेत. त्यामुळे फुलं इतकी जपून मी ठेवत असते, म्हणजे उद्या पण होतील. सगळी कामं आवरत होते, पूजा वगैरे झाली तोपर्यंत बाबांचंही आवरलेलं आहे. तर बाबांना जेवायला वाढलेलं आहे, मस्त जेवायच्या भाकरी बनवल्या, सांबार आहे, चटणी वेगळी दिलेली आहे. बाबांचं जेवण होत आहे तोपर्यंत खूप सारी भांडी झालेली होती आज. तर सगळी भांडी घासून घेतली, म्हणजे ज्या दिवशी इडली, डोसा, आपे असे नाश्ता बनता ना, त्या दिवशी ना भांडे मात्र खूप जास्त होतात. तर सगळी भांडी घासून घेतली, किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर झालेली ती किचनची कामं. कपड्याचा तरी ढिगारा लागला, आज कपडे पण जास्त आहेत, तर कपडे धुवून घ्यायचे. अगोदर मी टिफिन भरून देते. म्हणत आहेत आज गॅरेजकडे लाईट नाहीये, त्यामुळे पतिदेव आज लवकर आले नाही, तर दररोज 10 वेळा फोन लावावा लागतो, तेव्हा कुठे येतात घरी. पण आज लाईट नसल्यामुळे कामं बंद आहेत, म्हणून थोडेसे लवकर आलेले आहेत. म्हणजे टाइम सांगितलं आता 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत, आणखीन 12 पण वाजलेले नाही आहेत. तर टिफिन भरायचं आहे मला, पण त्या अगोदर इकडे डाळी आणून ठेवलेलं होतं, ठेवल्या सुकून जाते, खूप दिवस झाला आम्ही. तर इकडे डाळींच्या बिया मी काढत आहे. म्हणजे असं डाळिंब तर कोणी खात नाहीये कारण ते पण काढण्याचा खूप कंटाळा ना सगळ्यांना. मग अशा बिया काढून ठेवल्या ना, सगळे आवडीनं खातात. आणि इकडे आंबा पण चिरून दिलेला आहे यांना खाण्यासाठी, आणि डाळींच्या बिया पण काढून ठेवल्या. आणि आता तोपर्यंत टिफिन भरते. तर झालेले खाणं पिणं टिफिन भरून दिलं आणि डाळिंब पण खायला घेतलेलं आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण डाळिंब खायला. थोडंसं डाळिंब खाल्लं, अगोदर कपडे धुवून आले, कारण ती पण कामं राहिलेली होती. आणि आता निवांत इकडे डाळिंब खात बसलेले आहे मी. डाळिंब खाऊन झालं, आता वाटलं इडली खाऊन घेऊया आपण, पण सकाळी केलेलं होतं, पण गरमागरम कधी आपल्याला भेटतं ना. आता ही दुपारची वेळ आहे, आता जेवणाची वेळ आहे, मी इडली आणि चटणी खात आहे. तर हे काय केलं, इडली मी ह्या भांड्यातच टाकलेली आहे चटणीच्या, थोडीशी चटणी होती आणि मी खात आहे. तर झालेलं आहे खाणं पिणं, कपडे धुवून झालं. आणि बघू शकता हवा इतकी भयानक आहे, सगळे कपडे गोल गोल होऊन बसलेले आहेत तिथंच. तर कपडे अगोदर काढते मी, खूप भयानक हवा आहे, म्हणजे कालपासून अशीच हवा आहे. थोडंसंही
शांत नाही वातावरण, खूप भीती वाटत आहे. खूप भयानक हवा असते ना, त्यामुळे सगळं उडून जात आहे. तर अगोदर मी कपडे काढून घेते. कपडे हडकलेले पण आहेत आणि पूर्ण त्या ह्याला ताराला आणि त्या ग्रिलला गोल 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 होऊन बसलेले आहेत. चिमटे लावल्यामुळे कपडे उडत तर नाहीयेत, पण इथंच गोल गोल होऊन बसतात. तर अगोदर सगळे कपडे काढून घेते, घडी घालून ठेवते आणि मग पुढची कामं करूया. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आजकाल तुम्ही लाईक करत नाहीये, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. बाय बाय, टेक केअर. कॅमेरा पण पडला.